अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 1,75,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार भातकुली परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी होण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भातकुली पोलिसांनी गुप्त माहितीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना यश मिळून आरोपींचा शोध लागलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख कासिम हसन कुरेशी वय वर्ष 65 व मोहम्मद हसन हाशम कुरेशी वय वर्ष 19 अशी असून दोघेही नवी वस्ती आठवडी बाजारजवळ बडनेरा तालुका व जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 1,75,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये मोबाईल फोन, ऑटो इत्यादी वस्तूंचा समावेश आहे। तसेच या आरोपींकडून 2 गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात भातकुली पोलीस ठाण्यात विविध कलमांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यात भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) तसेच महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियमातील तरतुदींचा समावेश आहे। ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। भातकुली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। सध्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत।